मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे। त्यामध्ये सरकारमधील वादग्रस्त आणि सुमार कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे। फडणवीस सरकारच्या विस्तारामध्ये प्रामुख्याने भाजप आणि अजित पवार गटाच्या काही मंत्र्यांकडील खात्यामध्ये बदल करण्यात येणारच। याशिवाय शिंदे गटाच्या अकार्यक्षम आणि वादग्रस्त मंत्र्यांना बघून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चा आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। सूरज, नेमकी कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळू शकतो? नक्कीच माहितीमधले ज्यांची कामगिरी सुमार आहे आणि ज्यांनी वारंवार वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, ज्यामुळे महायुतीला कुठेतरी डाग लागलेला आहे, अशा मंत्र्यांची जी आहे ती मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात येणार आहे। ज्यामध्ये शिवसेनेचे काही नेते आहेत आणि भाजपच्या काही मंत्र्यांची खाती देखील बदलले जाऊ शकतात। ज्याप्रमाणे आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही दिवसामध्ये होणार आहे, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्यामध्ये देखील खांदेपालट होणार आहे। तर त्यामध्ये त्या पक्षाचे म्हणजे भाजपचे फडणवीस आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सुनेत्र पवार हे तीनही नेते बडे नेते आहेत, ते त्यांना त्याच्यापासून त्यांचे अधिकार आहेत आणि त्या अधिकारामध्ये त्यांच्या पक्षातील मंत्र्यांची जी आहे ती उचलबांगडी केली जाऊ शकते। आपण जर का पाहिलं तर याआधी देखील वारंवार महायुतीला कुठेतरी गालबोट लागेल अशा ज्या काही मंत्र्यांनी त्यांच्याकडून घटना घडलेल्या होत्या त्यांना देखील सूचना करण्यात आलेल्या होत्या। मात्र आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर या महायुतीमधल्या काही मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो अशी माहिती जी आहे ती साम टीव्हीला आता प्राप्त झालेली आहे। त्यामुळे आता हे बघणं महत्त्वाचं आहे की केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यामध्ये जेव्हा विस्तार होईल किंवा मग जी काही खांदेपालट होईल त्यामध्ये कोण कोण असणार आहे अशी देखील माहिती मिळते। धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।